म्हात्रेजी, तुमच्या मताशी मी सहमत आहे. आपल्या ऐरोलीच्या पटणी जो भाग आहे ना, पटणीचा भाग, तिथे एमआयडीसीची काही जागा आहे. एमआयडीसीच्या लोकांनी कांदळवनातला काही भाग फॉरेस्टचा तो आपला समजून लोकांना विकलेला आहे. त्याबाबत अधिकाऱ्यांना मी सूचना केल्यात, याच्यातलं सत्य शोधा. खोट्या कुठल्या गोष्टी सिद्ध करण्याच्या पाठीमागे लागू नका. पण सत्य असेल ना, कोणाची पर्वा न करता तुम्ही त्या गोष्टी नमूद करा. त्या अधिकाऱ्यांनी ज्यांनी हलकटपणा केलेला आहे त्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करण्याकरता निश्चितपणे आम्ही संबंधित खात्याला सांगू. नाही झाली तर, आणि त्याच्यामध्ये सुदैवानं तुम्ही पत्रकार बांधव भगिनी हे तुम्ही अलर्ट आहात. तुम्ही या सगळ्या गोष्टी निदर्शनास आणतात. आणि काही काही जे चिटर रुटर काही एनजीओज आहेत, काही छोट्याफार प्रमाणामध्ये आहेत, परंतु मेजॉरिटी एनजीओज हे एकूण पर्यावरणाचा समतोल राहावा म्हणून, जंगलाची कत्तल होऊ नये, मँग्रोवची कत्तल म्हणून जागृत आहेत. त्या सगळ्यांच्या मदतीनं त्या घटकांनी काही हायकोर्टामध्ये केसेस टाकलेल्या आहेत. त्या केसचा आधार घेऊन मी आमच्या खात्याच्या म्हणजे मँग्रोव्ह डिव्हिजनला सांगितलेलं की प्रेमानं सांगा. सुरुवातीला जाऊन कॉन्फिडन्स मारण्यापेक्षा, बाबा तू ही कायद्याचा नियमाचा भंग करतोस, हे तूच चूक सुधारून घे. न पेक्षा मग त्याच्या ठिकाणी कायद्याचा बळगाव निश्चितपणे उगारला जाईल. मग त्या ठिकाणी कोणाची पर्वा केली जाणार नाही. त्याच्या सुधारणा करण्याकरता बघ, आता त्याची मला एक आनंद वाटला की ज्या वेटिंगमध्ये असलेल्या पॅसेंजरना एसी केबिन मध्ये ठेवलेले अशा प्रकारची सुविधा आहे हे बघून मला आनंद वाटला. परंतु जाताना त्याला आपण फ्लोटिंग जो पार्ट होता तो तितका सुरक्षित नाही वाटला, म्हणून मी काही सूचना केलेल्या आहेत. आणि कसलाही प्रकारचा कोणाचा अपघात होण्यापूर्वी त्या दक्षता घेण्याची पक्की सूचना केलेली आहे. ओके. बघा, जे पब्लिक युटिलिटी करता ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टींकरता वन विभागानं अतिशय आपलेपणाच्या भावनातून तुम्ही त्या ठिकाणी त्या गोष्टीकडे बघा आणि त्यांना मदत करा. आता एमआयडीसी एरियामध्ये, मापा एरियामध्ये फॉरेस्ट लगत फॉरेस्टची जागेमध्ये भूखंड प्लॉट तयार केले आणि विकले. त्याची पण मी फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे, याची इन्क्वायरी करा. आणि जे घटक, जे एमआयडीसीचे अधिकारी म्हणून त्यांनी फॉरेस्टमध्ये अतिक्रमण केलं असेल त्या लोकांनाच तुम्ही जा विचारा, किंवा त्यांच्या अगेन्स्ट केसेस दाखल करा आणि लेट देम फेस द कॉन्सिक्युशन ऑफ देअर ओन क्रिएशन. त्यांनी केलेल्या पापाची फलं त्यांना भोगू द्या. उद्योग विभागाचे उदयजी सामंत यांच्याशी बोलेन की या सगळ्याच घटकांना पत्रव्यवहार करून त्यांनी जर जबाबदारी मँग्रोव्ह डिव्हिजनकडे दिली तर शेवटी मँग्रोव्ह डिव्हिजनच्याकडे त्या विभागाने जी त्यांची काय अनुषंगानं जे काही निसर्गाचा नाश होतोय तेवढी जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे. म्हणजे आर्थिक पुरवठा एमएमबीला त्याने दिला हे आपल्या मँग्रोव्ह डिव्हिजनला, तर मँग्रोव्ह डिव्हिजन ही गोष्ट करू शकेल, म्हणजे संपूर्ण गुजरात बॉर्डर पासून तर गोवा बॉर्डर पर्यंत. परंतु सगळ्यांची संयुक्त जबाबदारी आहे. आणि गरज पडली तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी बोलेन, उपमुख्यमंत्री अजितदादांशी बोलेन की आपल्या, कारण तिथे आता आपल्या मँग्रोव्ह सेलच्या माध्यमातून पर्यटकांना नेलं जातं आणि ते विचित्र सगळं बघितल्यानंतर पुन्हा त्या खाडीत येण्याची कोणाची इच्छा होणार नाही. मी या बंदरावरून ऐरोली परत मी माझ्या स्वतःच्या बोटीने ज्याला प्रवास करायचो त्याला इतक्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या बॉटल्स किंवा प्लास्टिकचा प्रादुर्भाव तिथं नव्हता, परंतु आता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये दिसतोय की कुठेतरी काही हे सगळं थांबलं पाहिजे. आता कधी कधी घरात पूजा वगैरे झाली तर कौतुकाने लोक, म्हणजे जशी गंगेमध्ये अस्थि विसर्जन करतात त्याचबरोबर समुद्रामध्ये अस्थि, तशाच प्रकारचं निर्माल्य हे कुठेतरी असं पूल बघितला किंवा पुली बघितली की ते घरातलं निर्माल्य त्या ठिकाणी बिंदास टाकून बसतात. मग त्याकरता लोकांमध्ये अवेअरनेस, जागरूकता निर्माण केली पाहिजे. त्याचबरोबर गाड्यांमध्ये पाण्यासाठी बॉटल असतात, पाणी संपल्यानंतर त्या बॉटल आपल्या शहरामध्ये सुद्धा पाम बीच मार्गला बघा ना तुम्ही, तिथे बॉटल सेंट्रल प्लेसला बॉटल फेकल्या जातात. शेवटी प्रश्न असे की लोक काही गोष्टी चुकीच्या करतील पण त्याच्यावर न रागावता मनामध्ये खेद असला पाहिजे पण राग असता कामा नये. तर त्या अनुषंगानं त्यांच्यामध्ये जागृती एका बाजूने निर्माण करायचीच आहे. परंतु जोपर्यंत ते जागृत होत नाही तोपर्यंत कोणीतरी ही स्वच्छता करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. आणि निश्चितपणे जर कोणीच नाही घेतली तर मँग्रोव्ह डिव्हिजनला ते घ्यायला लावू आणि मग गरज पडली तर सीएसआर माध्यमातून आपण
फंड्स त्या ठिकाणी निर्माण करू. मला वाटतं मी जे बोलायचं ते बोललो. म्हणजे आज मँग्रोव्ह सुरक्षित आहेत. कोस्टगार्डची त्या ठिकाणी बोट जाताना तुम्ही बघितलं, म्हणजे मँग्रोव्ह तोडण्याचं कोणी काम करणार नाही, कारण कोस्टगार्डची जी बोट जाताना त्यांच्यामध्ये सूक्ष्म म्हणजे दुर्बिणीतून ते बघत असतात. कुठे मुवमेंट झाली तर ते त्याची दक्षता, आणि त्यांचा ऑनलाईन ऑनगोईंग कॅमेरा पण त्यांचे चालू असतात. आणि ज्याला कोस्टगार्ड ज्याला जातात त्याला ते सगळे कॅमेऱ्याची मुवमेंट चेक करतात, आणि कुठे काही संशयास्पद असेल तर त्या ठिकाणी वॉच ठेवतात. आता ती जबाबदारी मँग्रोव्ह डिव्हिजनला घ्यायची गरज नाही. कोस्टगार्ड इज सफिशियंट टू टेक केअर ऑफ इट. आता राहायला फक्त बाब अशी आहे की आपल्या महानगरपालिका व सिडकोनी ज्याला गावाच्या भोवताली शहराच्या भोवताली जो अंतिम रस्ता बनवलेला आहे त्याच्या पलीकडे सुद्धा काही लोकांनी डेब्रिज टाकून त्या ठिकाणी झोपडे वगैरे काय केलेले आहे. अज्ञान आहे त्यांचं, म्हणजे मी त्यांच्या रागवत नाही, पण मला दुःख आहे की टीजवरच्या त्या म्हणजे लाकडं ठेवण्याकरता त्या ठिकाणी ती जागा अडवायची. तर मी अधिकाऱ्यांना सांगितलेलं प्रेमाने त्यांना समजावून सांगा, बाबांनो, की हे वन विभागाचा असलेला जो कांदलन कक्ष आहे, विभाग आहे, त्याच्या कायद्याच्या हे फार विरुद्ध आहे. तुमच्यावर तसं बघायला गेलं तर डायरेक्ट केसेस भरून तुम्हाला अटक पण होऊ शकते, पण तशा प्रकारचे लोकांना अटक करणं हे आपले ध्येय नाही किंवा माझाच उद्देश नाही. माझं म्हणणं सगळ्यांना सतर्क केलं पाहिजे, सगळ्यांचं प्रबोधन केलं पाहिजे, अवेअरनेस म्हणजे त्या लोकांमध्ये जागृती निर्माण केली पाहिजे. आणि मग असे खट लोक असतील जे गुंडा टाईपचे, तर त्या लोकांचा बंदोबस्त त्याच पद्धतीने केला जाईल. परंतु सर्वसामान्य नागरिकाला अतिशय समजूतदारपणातून तुमच्या हातून या चुका घडतात, याच्यातून पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, याच्यातून एकूण नियमाचा आणि कायद्याचा भंग होतोय. कृपया तुम्ही आम्हाला सहकार्य करा, अशा भावनेतून लोकांशी वागा, अशा प्रकारच्या मी सूचना केलेल्या आहे. हे बघा, बाब अशी आहे की नो डाऊट मुंबई शहर, मुंबई उपनगरे आणि काही पार्ट ठाणे जिल्हा या ठिकाणी कांदलवनाचा भाग पाटली कमी झालाय. परंतु रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग आता एकूण 1239 हेक्टर ही 2 वर्षामध्ये वाढ झालेली आहे. आणि येताना आता आम्ही चर्चा श्री रामारावांच्या बरोबर केली, ज्या ज्या ठिकाणी मडफ्लॅब आहे म्हणजे चिखल लो टाईटला तो आपण शोधून काढायचा आणि तिथे पुन्हा नव्यानं रोपण करायचं मँग्रोव्हचं, अशा प्रकारचा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि एकूणच जे अभिप्रेत आहे, कारण महाराष्ट्रामध्ये टोटल वन 21%, टोटल केंद्र सरकारच्या सांगण्यानुसार 30% महाराष्ट्रात वन व्हायला पाहिजे, अशा प्रकारची म्हणजे अजून 9% छाया म्हणजे झाडांची वाढ व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये सोशल फॉरेस्ट्री आहे, महानगरपालिका क्षेत्रामध्ये झाडं लावणे, नगरपालिका क्षेत्रात ग्रामपंचायत, जिल्हा परिषदच्या माध्यमातून आता हायवेजला सुद्धा झाडं लावण्याचा प्रयोग चालू आहे. उदाहरणार्थ आपलं नागपूरहून येणारा समृद्धी महामार्ग, त्याच्या दोन्ही बाजूला आणि सेंटरला मी प्रस्तावित म्हणजे आमच्या PCCFनं सांगितलं की तुम्ही MSRDC बरोबर तुम्ही पत्रव्यवहार करा आणि ती जबाबदारी फॉरेस्टला घ्या, म्हणजे फॉरेस्टला पैसे पण मिळतील, झाडं पण वाढतील आणि त्याचं संगोपन करायची जबाबदारी सुद्धा आपल्याकडे घ्या. आता एकूणच विदर्भामध्ये 70% फॉरेस्ट आहे, 72%. पालघर जिल्हा हा स्पेसिफिक 30% फॉरेस्ट आहे, पण ठाणे जिल्ह्यामध्ये फॉरेस्ट त्या मानानं कमी आहे. तर ती एकूण बॅलन्स करण्याचा प्रयत्न निश्चित केला जाईल. आणि जे केंद्रीय वन विभागाला अभिप्रेत आहे 30% फॉरेस्ट, त्याकडे वाटचाल जोरदार सुरू आहे. या बजेटच्या मध्ये ऐरोलीच्या परिसरामध्ये कांदलवनामध्ये एलिव्हेटेड अशा प्रकारची फुटपाथ बनवून लोकांना त्याचा आनंद घेण्याकरता तरतूद केलेली आहे. साधारणपणे मला वाटतं मार्च एप्रिलमध्ये त्याची काम पण सुरू होऊन जाईल. तशा प्रकारचे मुंबईमध्ये 2 ठिकाणी ज्याला मँग्रोव्ह ऑब्झर्वेशन गॅलरी किंवा पाथ 2 ठिकाणी आहे. बहुतेक एप्रिल महिन्यामध्ये एकाचं तर उद्घाटन होण्याची शक्यता आहे मुंबईमध्ये, आणि ऐरोलीमध्ये ते आहेच. त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो, मी MMBला मी आमदार असतानाच MMBला पत्र लिहिलं होतं, जी ऐरोलीची जेटी आहे
ती आता 12 तासाकरता ती आपल्याला तिथून चढ उतार म्हणजे प्रवाशांची करता येते, परंतु ती जेटी थोडे अधिक खाडीत नेऊन राऊंड क्लॉक म्हणजे 24 तास त्या फिशरमन लोकांना त्याचा वापर करता आला पाहिजे. आणि आपल्या मँग्रोव्ह डिव्हिजन कडून जे प्रवासी जातात त्यांना सुद्धा त्याचा वापर करता आला पाहिजे. अशा प्रकारची ती MMB ची डिपार्टमेंट कडून ती जेटी वाढली जाईल. आणि त्याच्यानंतर लोकांना आज तुम्ही जर बघित चित्र कसं आपण ज्याला बोटीत तशा प्रकारच्या बोटीत रात्रंदिवस चालाव्यात, लोकांना ह्या खाडीचं या समुद्राचं आकर्षण वाटावं, लोकांना फ्लेमिंगोचं दर्शन व्हावं. की आता लोक फ्लेमिंगो फक्त आपण तुम्ही जे फोटो देतात ते टीव्हीवर बघतात, पण प्रॅक्टिकली बघण्याचं भाग्य सगळ्यांना नाही लाभलं. भविष्य काळामध्ये इथे एक हिंद प्रवासी वाहतूक सहकारी सोसायटी स्थापन मी करायला सांगितली होती. त्याच्यामध्ये प्रकल्पग्रस्तच आहेत. मी MMB कडे परवानगी घ्यायसाठी त्यांना सांगणार आहे आणि वन विभागाच्या कांदळवन विभागाची परवानगी घेऊन ऐरोली मधून जसे आपल्या छोटी बोट आहेत त्या 50-50 सीटच्या बोटी त्या तिथंच फिरतात. ती बोट तिकडून इथे लागेल बेलापूर जेटीला आणि बेलापूर जेटीवरून म्हणजे तो एक प्रकारचा प्रवास पण लोकांना होईल कुठल्या ऐरोलीपर्यंत. म्हणजे आता आपल्या नवी मुंबईमध्ये तशी ट्रॅफिक जाम काही क्षणाला असते, संध्याकाळी ट्रॅफिक जाम होते, त्याच्यासाठी सुद्धा पर्याय आम्ही शोधतोय. परंतु हा प्रवास सुद्धा लोकांना सुखकर होईल असं मला वाटतं.